हाजी अराफत यांच्या घराबाहेर नितेश राणे यांना डिवचणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत। कुर्ल्यात नाव न घेता नितेश राणेंवर टीका करण्यात आली आहे। बटलाड्यांनी तू गब्बर नाही गोबर है असे बॅनर सध्या लावलेले पाहायला मिळतात। हाजी अराफत हे भाजपचे मायनॉरिटी सेलचे नेते आहेत। नितेश राणे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं। यांनी चुन चुन के मारूंगा या केलेल्या विधानानंतर आता भाजपचेच नेते हाजी अराफत यांच्या घराबाहेर नितेश राणे यांची निंदा करणारे बॅनर लागलेले आहेत। मी सध्या कुर्ला परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी हाजी अराफत यांचं घर आहे आणि याच ठिकाणी टायगर इज बॅक, वाघाचं वाघ पण, काल पण, आज पण, उद्या पण अशा आशयाचा बॅनर लागलाय आणि आपण पाहतोय की या बॅनरला वाचण्यासाठी बऱ्याचशा ऑटो रिक्षा आणि इतर जे नेते पदाधिकारी आहेत त्यासोबतच जनता आहे ती या बॅनरकडे पाहते। बटलाड्यांनी तू गब्बर नाही गोबर आहे आणि पुढे काय लिहिलं ते सुद्धा आपण पाहू शकतो आणि कार्यकर्त्यांकडून अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत। हाजी अराफत शेख यांच्या मागे वाघ दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हाजी अराफत शेख आता शिवसेनेच्या मागावर असणार आहेत का असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचं विधान केलं त्याबाबत हाजी अराफत शेख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा पत्राद्वारे तक्रार केलेली आहे आणि नितेश राणे यांना वेळी समज देण्यात यावी। त्यासोबतच नितेश राणे यांची हिंमत असेल तर त्यांनी कुर्ल्यात येऊन पाय ठेवून दाखवावा, मग ते आहेत आणि मी आहेत अशा आशयाचं विधान सुद्धा त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे हे प्रकरण आता तापतंय का असा सवाल विचारला जातोय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर हाजी अराफत यांच्या संदर्भातले यांच्या माध्यमातून खरं तर हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। नितेश राणे यांच्याकडून हिंदू जनाक्रोश मोर्चामधून काही मुद्दे उपस्थित केले जातात, आक्षेपार्ह विधानं केली जातात आणि त्यानंतरच ही प्रतिक्रिया। तुमचा एक रोष दिसून येतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत तक्रार केली आहे, तुमचा एक रोष दिसून येतोय, काय नेमका रोष है? देखिए कैसा है, पिछले कई महीनों से नितेश राणे अपने हिंदू भूमिका को लेके एक एग्रेसिव तरीके से बातें कर रहे हैं। ठीक है, पार्टी का एक लीडर है, आमदार है, अपने तरीके से अपनी बात कर सकता, अपनी हर एक को अपनी अपनी बात रखने का अधिकार है। लेकिन मैं भी एक मुसलमान लीडर हूँ, इस पार्टी के अंदर हूँ, हज़ारों लाखों मुसलमान मेरे साथ जुड़े हुए हैं। मैं ऑल इंडिया सूफी बोर्ड पीर आदिल पे अध्यक्ष करके काम कर रहा हूँ, हज़ारों पीर मेरे साथ में। मैं खाटिक समाज यानी कुरैशी समाज महाराष्ट्र के अंदर जो 30 लाख लोग हैं, हम महाराष्ट्र के भूमिपुत्र हैं, लोकल स्थानिक लोग हैं, मैं उसका अध्यक्ष हूँ। इतने सारे लाखों मुसलमान जुड़ने के बाद हमको भी लोग सवाल पूछते, पार्टी की मीटिंग के अंदर कहते कि मुसलमान समाज पार्टी से जुड़ना चाहिए, अल्पसंख्यक समाज को जोड़ो। मैं जब अल्पसंख्यक आयोग का अध्यक्ष मुझे देवेंद्र जी ने बनाया गया, उस वक्त पे हमने कई माइनॉरिटी के अच्छे काम किए, सारे काम किए, मस्जिद के, मदरसों के, दरगाहों के, उर्दू भवन के, ये सारी चीज़ हम करते वक्त हम मुसलमानों को पार्टी से जोड़ रहे हैं। लेकिन कुछ दिनों से नितेश राणे की जो स्टाइल है, छोटा आदमी ने जितनी जिसकी हैसियत है, आदमी ने उतना ही बोलना चाहिए। हिंदी में सांगतो तुम्हाला, हिंदी में तुमको समझा रहा हूं, नहीं तो बाद में बोलेंगे मुझे मराठी नहीं मुसलमानों को मराठी नहीं आया, ये बात करके और गांडू कह के कहते। अरे हम कैसी बातें करते, तुम कौन हो जो तुम्हारी गांडू गांडू बोले और हम सुने? नहीं चाहिए हमको, जबरदस्ती का तुम दे रहे हो, हमको नहीं चाहिए। उसका मतलब तो समझो, उसका क्या है तुम बोल रहे हो।